लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना उद्या म्हणजेच 11 नोव्हेंबर सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून तब्बल 5,500 रुपयांचं वाटप केलं जाणार आहे। तशा स्वरूपाची ऑर्डर आणि आदेश निघालेले आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विधानसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष असू द्या किंवा विरोधी पक्ष असू द्या, ते महिलांना रिझवण्याचा, महिलांना त्या ठिकाणी खुश करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत। आणि याच्यामध्येच आता सरकारनं फार मोठं पाऊल उचललेलं आहे। महिलांना खुश करण्यासाठी आता उद्या म्हणजेच 11 तारखेला 11 नोव्हेंबर सोमवारी सकाळी 7 वाजताच महिलांच्या खात्यामध्ये 2 टप्प्यात पैसे जमा केले जाणार आहेत। पहिला टप्पा 3,000चा असेल आणि दुसरा टप्पा 2,500चा असेल। अर्थातच हे पैसे सरसकट वाटप केले जाणार नाहीयेत। नक्की कशा प्रकारे पैशांचं वाटप केलं जाईल, काय केलं जाईल, कोणत्या महिला पात्र असतील, संपूर्ण माहिती आजच्या या अपडेटमध्ये आपण समजून घेऊया। चला तर या व्हिडिओला सुरुवात करू। तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे सगळे पैसे, सगळे म्हणजे 7,500 रुपये आले की नाही। आणि आमच्या सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात, पसंत पडतात, परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादात तुम्ही व्हिडिओला लाईक करणं मात्र विसरून जाता। तेव्हा आमच्या सर्व ताईंना, आमच्या सर्व बहिणींना विनंती आहे की कृपया आपण व्हिडिओला लाईक करावं। चला तर हे महत्त्वाचं अपडेट आपण सुरू करूया। तर बघा, राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या चालू आहे। तुमच्याही भागामध्ये आमदारकीसाठी अनेक जण इच्छुक असतील, उभे असतील। तर पुढच्या काही दिवसामध्ये अगदी 10 ते 12 दिवसात 288 जागांसाठी इलेक्शन होणार आहे, मतदान होणार आहे। आणि त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आश्वासनं देत आहेत। तुम्ही पाहिलं असेल, अनेक प्रकारची आश्वासनं दिली जात आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर आज सकाळी भाजपने त्यांचा जाहीरनामा देखील प्रकाशित केलाय आणि सरकारनं अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे। आता ही घोषणा सुद्धा आपण बघूया। बघा, आता महाविकास आघाडीनं सुद्धा त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केलाय। त्याला त्यांनी महाराष्ट्रनामा असं नाव दिलेलं आहे। आता आपल्याला हे सगळं पाहणं हे आपण सोडून देऊया, तर हे महत्त्वाचं नाहीये। तर बघा, मला तुम्हाला जे सांगायचं आहे की जी घोषणा करण्यात आली आहे ती अशी आहे की 3,000 रुपये प्लस 2,500 असा टोटल 5,500 रुपयांचा निधी त्या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। आपण थेट तिकडे जाऊया। तर बघा, दरम्यान यंदाची निवडणूक ही महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची आहे। ठीक आहे, पहा आपल्याला हे महत्त्वाचं आहे। तर बघा, महालक्ष्मी योजनेनुसार महिलांना 3,000 रुपये प्रति महिना देणार असल्याचा जाहीरनामा महाविकास आघाडीनं आज घोषित केला आणि लगोलग सरकारला जाग आलेली आहे। कारण जर महाविकास आघाडी महिलांना 3,000 रुपये प्रति महिना देत असेल तर अर्थातच महिला महाविकास आघाडीला मतदान करू शकतात। आणि म्हणून सरकारनं तातडीनं घोषणा केली आहे, प्रशासनाकडून घोषणा करण्यात आली आहे की आता उद्या सकाळी 11 तारखेला सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून महिलांना 3,000 रुपये प्लस 2,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। हा एक प्रयत्न आहे की महाविकास आघाडी जे सांगते आहे की आम्ही निवडून आल्यावर 3,000 देऊ, तर सरकार निवडणूक होण्यापूर्वीच महिलांना त्या ठिकाणी 3,000 रुपये वितरित करू इच्छित आहे। केवळ 3,000च नाही, तर दिवाळी बोनसमध्ये जे जाहीर केलं होतं की काही निवडक महिलांना 2,500, तर ते 2,500 सुद्धा सरकार द्यायच्या विचारात आहे। उद्यापासून पैसे वाटप सुरू होईल। अनेकांना प्रश्न पडला असेल की हे 2,500 नक्की कुणाला मिळतील, 3,000 नक्की कुणाला मिळतील, तेही आपण पाहूया। परंतु ते पाहण्यापूर्वी हे बघा, पुढची गोष्ट फार महत्त्वाची आहे। महाविकास आघाडीनं जे सांगितलंय ते अतिशय महत्त्वाचं आहे। एकतर ते जर निवडून आले तर महिलांना 3,000 रुपये, म्हणजे जसं लाडकी बहीण योजना आहे तसं ते महालक्ष्मी योजना सुरू करणार आहेत आणि त्याच्यामध्ये महिलांना 3,000 रुपये मिळणार आहेत। तुम्ही पाहिलं असेल, महायुतीने सांगितलं आम्ही 2,100 रुपये देऊ, 2,100। तर आता महाविकास आघाडी म्हणते आम्ही 3,000 रुपये देऊ। सोबतच महिलांसाठी बस प्रवास मोफत करणार। सध्या 50% महिलांना त्या ठिकाणी सूट मिळते, तिकीट फक्त निम्म काढावं लागतं। तर जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महिलांना 0 रुपयात प्रवास आहे, म्हणजे मोफत प्रवास करायला मिळणार आहे। सोबतच 6 सिलेंडर, गॅस सिलेंडर फक्त 500 रुपयात मिळणार आहेत। म्हणजे तुम्हाला पूर्ण 900 रुपये, 1,000 रुपये भरायची गरज नाही, 500 रुपये फक्त द्यायचे, 6 गॅस सिलेंडर मिळणार आहेत। सोबतच महिलांची सुरक्षा यासाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी। जे महिला कर्मचारी आहेत त्यांना मासिक पाळीमध्ये 2 दिवसांची ऐच्छिक रजासुद्धा मिळणार आहे। कारण महिलांना खूप त्रास होतो, तर त्यांना 2 दिवस त्यांच्या हक्काची रजा मिळणार आहे। आता हे महत्त्वाचं आहे बघा, जर एखादी मुलगी जन्माला आली तर तिच्या नावाने टप्प्याटप्प्याने रक्कम ठेवली जाईल तिच्या बँक खात्यात आणि 18 वर्षानंतर त्या मुलीला 1,00,000 रुपये मिळणार आहेत। म्हणजे आता
मुलींचं ओझं पालकांना वाटायला नको, आईबापाला मुलींचं ओझं वाटायला नको, म्हणून अतिशय महत्त्वाची घोषणा आहे की 18 वर्षापर्यंत त्या मुलीच्या नावावर 1,00,000 रुपये जमा होणार आहेत. सोबतच सध्या जे तरुण तरुणी बेरोजगार आहेत, शिकलेले आहेत, सुशिक्षित पण बेरोजगार आहेत, अशा बेरोजगार तरुणींना दर महिन्याला 4,000 रुपयांपर्यंतचा भत्ता सुद्धा दिला जाणार आहे. तुम्ही पाहिलं असेल सध्या 6,000, 8,000 आणि 10,000 अशा 3 टप्प्यात पैसे मिळत आहेत तरुणांना. परंतु त्यासाठी अट आहे की त्यांनी त्या ठिकाणी त्या कंपनीत जाऊन काम मात्र करावं लागतं 6 महिने, तर ते पैसे मिळतात. तर या ठिकाणी तरुणांना 4,000 पर्यंत भत्ता देण्याचं सांगितले. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे, शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी सुद्धा मिळणार आहे. 3 लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे जर महाविकास आघाडी आली तर. आता हे जे 3,000 आणि 2,500 जे आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो, परंतु थोडंसं शेतकऱ्यांचंही ऐकून घ्या, कारण बाकीच्याही गोष्टी महत्त्वाच्या असतात. 3,000 रुपये नक्की कुणाला मिळणार, 2,500 कुणाला मिळणार आणि टोटल 5,500 कुणाला मिळणार, ते सगळं सविस्तर सांगतो. अगदी काही तास बाकी आहेत. सकाळी 7 वाजता हे पैसे तुमच्या खात्यात येऊ लागतील. 2 SMS येणार आहेत. पहिला SMS 3,000चा, दुसरा SMS 2,500चा. ते आपण जाणून घेऊ. तत्पूर्वी हे थोडंसं आपण फिनिश करूया, संपूया. बघा, आता जे शेतकरी नियमित कर्जफेड करतील, जे शेतकरी त्यांचं कर्ज व्यवस्थित फेडतील नियमित, तर अशा शेतकऱ्यांना 50,000पर्यंत सूटही मिळणार आहे. राज्य सरकारच्या 2.5 लाख जागांची भरतीसुद्धा लवकरात लवकर करून घेतली जाणार आहे. MPSCचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांचं वेळापत्रक जाहीर करून 45 दिवसात MPSCचा निकाल जाहीर करणार आहे. महाराष्ट्रामध्ये जातीनिहाय जनगणना होणार आहे आणि आरक्षणाची मर्यादा 50% वर नेणार आहेत. म्हणजे जो मराठा समुदाय सध्या आरक्षणाची मागणी करतोय, जर हे 50% वर नेलं गेलं तर त्यांना देखील त्या ठिकाणी फायदा होईल, त्यांनाही आरक्षण मिळू शकेल. त्यांना ओबीसीतून आरक्षण घेण्याची गरज पडणार नाही. म्हणजे ओबीसी ही आनंदी राहतील आणि मराठा समाज देखील त्या ठिकाणी आनंदी राहणार आहे. संजय गांधी निराधार योजनेबाबत अतिशय महत्त्वाची घोषणा आहे. 1,500च्या ऐवजी 2,000 रुपये दिले जाणार आहेत. हा महाविकास आघाडीचा जाहीरनामा आपण पाहतोय. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सध्या 1,500 रुपये मिळतात प्रत्येक महिन्याला, तर अशा महिलांना आता 2,000 रुपये दिले जाणार आहेत. सोबतच 300 युनिटपर्यंत वीज जे वापरतात त्यांना 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ असणार आहे. जर तुमचा वीज वापर 300 युनिटपर्यंत आहे तर पहिले 100 युनिट तुमचे माफ असणार आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची फार जुनी मागणी आहे. निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होईल, ठीक आहे. तर अशा शिवभोजन थाळी योजना केंद्राची संख्या वाढवली जाणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न देण्याची मागणी देखील त्या ठिकाणी महाविकास आघाडी करणार आहे. सरकारी रुग्णालयामध्ये जी काही हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये मोफत औषधे देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केलं जाणार आहे. आता याच्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट मी सांगतोय. यापूर्वी 31 ऑक्टोबर ही एक लास्ट डेट होती EKYC करण्याची. लाडक्या बहिणींना जर त्यांचे पुढचे हप्ते हवे असतील, म्हणजे डिसेंबरचे, जानेवारीचे, फेब्रुवारीचे किंवा लाडक्या बहिणीचे सगळे पैसे जर हवे असतील किंवा सर्व सरकारी योजनांचा जर लाभ हवा असेल, तर लाडक्या बहिणींनी ही एक गोष्ट ताबडतोब करून घेणं महत्त्वाचं आहे. 31 डिसेंबरपर्यंत आपल्या रेशन कार्डची EKYC प्रत्येकानं पूर्ण करायची आहे. अन्यथा लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत, पुढचे पैसे मिळणार नाहीत. आता ज्यांना माहीत नाही आहे की ही EKYC म्हणजे नक्की काय असतं, कसं करायचं असतं, अगदी एका मिनिटात सांगतो. बघा, EKYC म्हणजे काय, तर तुम्ही जवळच्या रेशन कार्ड दुकानदाराकडे जायचं, रेशन दुकानदाराकडे जायचं आहे. त्या रेशन दुकानदाराकडे EPOS नावाचं मशीन असतं. कोणतं मशीन? EPOS मशीन. आता हे कुणी करायचं आहे, तर तुमचं रेशन कार्ड कोणतंही असू द्या, केशरी असू द्या, पांढरं असू द्या, पिवळं असू द्या, प्रत्येकासाठी हा नियम लागू आहे. सगळ्यांनी EKYC करायची आहे. जर केली नाही तर रेशन कार्डवरती जे धान्य मिळतं ते तर मिळणार नाहीच, सोबतच तुमच्या सगळ्या सरकारी स्कीम बंद पडणार आहेत. लाडकी बहीण योजनेसकट तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. जरी हे सरकार बदललं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी देखील त्यांची जी महालक्ष्मी योजना आहे, तर त्या महालक्ष्मी योजनेसाठी जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जाल, ज्यातून 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत महिन्याला, तर त्याही ठिकाणी रेशन कार्ड अत्यावश्यक असणार आहे. तेव्हा ही गोष्ट फार गांभीर्यानं घ्यायची आहे. तर आपण काय करायचं आहे, तुमच्याच परिसरातल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे जायचे. त्याच्याकडे एक 4G EPOS मशीन आहे. कोणतं मशीन? 4G EPOS मशीन. तर त्या मशीनवरती तो काय करेल, तो तुमच्या बोटांचे ठसे घेईल, तो दुकानदार बोटांचे ठसे घेईल, सोबतच तुमचे डोळे स्कॅन करेल आणि बस ताबडतोब तुमची EKYC पूर्ण होऊन जाईल. आता असं प्रत्येकाला वाटतं की आमच्या घरातला मेन माणूस जाईल आणि हे सगळं करून येईल, तर असं नाही आहे.
तुमच्या रेशन कार्डवरती जेवढ्या लोकांची नावं आहेत त्या प्रत्येकानं त्या ठिकाणी जाणं कंपल्सरी आहे. कारण त्या ठिकाणी त्या सदस्याच्या बोटांचे ठसे घेतले जातील, त्याचे डोळे स्कॅन केले जातील आणि तरच त्या सदस्याचं नाव त्या ठिकाणी KYC करून नोंदवलं जाणार आहे. जो सदस्य जाणार नाही त्याचं नाव ऑटोमॅटिक रेशन कार्डवरून कट केलं जाईल आणि त्याला सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, हे लक्षात घ्या. आता सरकारने हे सगळं का बरं सुरू केलंय, तर ज्या व्यक्ती मयत झालेल्या आहेत, मृत्यू झालेल्या आहेत, तर अशांची नावं ही रेशन कार्डमधून वगळली जाण्यासाठी सरकारनं हे महत्त्वाचं पाऊल त्या ठिकाणी उचललेलं आहे. 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती, परंतु आता ती वाढवून 31 डिसेंबर करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल ऑक्टोबरमध्ये बऱ्याच जणांना हे करणं शक्य झालं नाही, तेव्हा आता लास्ट डेटची वाट न पाहता ताबडतोब आपण देखील रेशन कार्ड KYC करून घ्या, अन्यथा आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या ठिकाणी मिळायला अडचण येऊ शकते. आता सोशल मीडियावरती जो मेसेज अत्यंत वेगानं व्हायरल होतोय तो म्हणजे आता सरकार हादरलेलं आहे, कारण महालक्ष्मी योजना, विरोधी पक्ष महालक्ष्मी योजना आणतंय आणि त्याच्यामध्ये महिलांना महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहेत. जर असं झालं तर सरकार पडण्याची भीती आहे आणि म्हणूनच प्रशासनाकडून तातडीनं हालचाली सुरू आहेत. महिलांना उद्या सकाळी म्हणजे 11 नोव्हेंबर 2024 सोमवारच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून 2 मेसेज यायला सुरुवात होईल. पहिला मेसेज 3,000चा, दुसरा मेसेज 2,500चा, टोटल 5,500 रुपयांचं वाटप उद्यापासूनच 100% व्हायला सुरुवात होणार आहे. अशा प्रकारे सोशल मीडियावरती फार मोठ्या प्रमाणावरती चर्चा आणि व्हायरल व्हिडिओज, मेसेजेस, मीम्स होत आहेत. आता पाहणं महत्त्वाचं आहे. अगदी काही तास बाकी आहेत आणि पाहूया की सकाळी लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे येतात की नाही. तर अशा प्रकारचे अपडेट आम्ही आपल्याला देत असतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.